एक नवीन ब्लॉग। तर हा ब्लॉग रिलेटेड होणार आहे, माझी मम्मी बनवत आहे पनीर पुलाव। तर त्याची पूर्ण रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा की कशी आहे आणि काय आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर सगळ्यात पहिले आपण मॅरिनेशन करून घेतलं आहे आणि काय काय कापलं आहे ते सुद्धा तुम्ही बघितलं की काय काय इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये जाणार आहे। आता पुढची रेसिपी तुम्ही नक्की बघा, ही खूप इझी रेसिपी आहे। सो त्यामुळे चला आपण बघता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे। सो आपण ह्यात काय काय गेले ते आता मम्मी तुम्हाला सांगेल। कशा आहात? आज आपण करणार आहोत पनीर पुलाव। पनीर आधी आपण मॅरिनेशन करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं दही, हळद, मीठ, तिखट लावून त्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे। चला आता करूया मॅरिनेशन। तर आपण पनीर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला कांदा, बटाटा आणि टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि इथे मॅरिनेशनसुद्धा झालं आहे, तुम्ही बघू शकता। आपण इथे राईसची तयारी करत आहोत। तर सगळ्यात पहिले तिने टाकली आहे राईस आणि 2 प्रकाराची डाळ। तर ती सांगेल ते कुठली डाळ आहे। आता याच्यात आपण तांदूळ, मुगाची डाळ आणि काळ्या साधीची मुगाची डाळ अशा 2 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत आणि इथे आपलं मॅरिनेशन झालं, मॅरिनेट होत आहे। आपण घालणार आहोत फोडणी। त्यासाठी आपण काय काय घालणार आहोत इन्ग्रेडियंट्स मम्मी सांगेलच। पनीर मॅरिनेट करून घेते म्हणजे त्याची चव अजून वाढेल। मॅरिनेट पनीर आता फ्राय होत आहे आणि त्यात आपण टाकले आता कढीपत्ता, जिरे, थोडी मोहरी, त्याला आपण नीटपैकी असं फ्राय करून घेऊ। हे बघा मैत्रिणींनो, हे आहे हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं वाटण। हे वाटण थोडं जाडसरच ठेवायचं आणि आता कांदा परतला की आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकायचं आहे। तर ती पेस्ट आता आपण यात टाकली आहे। ती सुद्धा थोडं त्याचा कच्चापणा जाण्यासाठी आपण तिला आता छान परतून घेऊया। आता हे उरलेले बटाटे आणि टोमॅटो आहेत तेही टाकून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकता। आता माझ्या मुलींना भाज्या आवडत नाही म्हणून मी भाज्या टाकत नाही आहे। पनीर त्यांना जास्त आवडतं म्हणून मी पनीर पुलाव करते। घेऊया, बघा किती छान सुगंध सुटलाय। बघा किती छान कलर आलाय की नाही। आता हे सर्व आपण मिश्रण तांदूळ, डाळीचं, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, आलं, त्याचप्रमाणे थोडासा तुम्हाला गरम मसाला टाकायचा तर तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकत आहे कारण माझ्या घरी आवडत नाही। आणि आता मस्तपैकी त्याला आपण 3 ते 4 शिट्ट्या देऊया। आता कुकर बंद। सो हॅलो गाईज, तर तुम्ही आता पनीर पुलावची रेसिपी बघितलीच असेल, तर मी तुम्हाला त्याचा फायनल लुकसुद्धा नक्की दाखवेन। तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय गाईज। जहाँ जाएंगे ना वहाँ देख रहे हैं कि